सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे आणि ती म्हणजे 5 राज्यांच्या कौलाची। उद्या 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागणार आहेत। काय नेमकं घडणार आहे याबद्दल अनेक पंडित तर्कवितर्क करतायत, पण उद्याचा दिवस हा सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। एक्झिट पोल प्रमाणे निकाल आपल्याला बघायला मिळणार का हे आपल्याला बघावं लागेल। बघा, आताची महत्त्वाची बातमी, उत्तर प्रदेशमध्ये मोदींना रोखण्याचे प्रयत्न होणार आहेत। अखिलेश यादव आणि राहुल गांधी ही जोडी बाजी मारणार का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय। मायावतींच्या पाठिंब्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न होणार असल्याची माहिती मिळते। एक्झिट पोलचे निकाल हे फोल ठरणार का हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये नेमकं काय घडतंय याबद्दल आपल्याला बघावं लागेल। उत्तर प्रदेशची निवडणूक ही अनेक कारणांसाठी महत्त्वाची निवडणूक आहे। राज्यसभेच्या जागा जर आपण पाहिल्या, राज्यसभेमध्ये सत्ताधारी भाजपला, ज्यांचं सरकार केंद्रात आहे, या सरकारला भाजपला बहुमत नाही आहे। हे बहुमत विरोधकांकडे आहे, त्यामुळे अनेक विधेयकं ही राज्यसभेत अडकली जात आहेत। जर उत्तर प्रदेशची सत्ता भाजपने मिळवली तर राज्यसभेची गणितं सुद्धा बदलणार आहेत आणि म्हणून उत्तर प्रदेशची ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे। बघा, 5 राज्य आहेत, या 5 पैकी 4 राज्य ही भाजपकडे जातील असे एक्झिट पोल म्हणतायत। त्यामुळे उद्या नेमके खरे आकडे काय येत आहेत हे आपल्याला बघायचे आहे। पण विधानसभा निवडणुकांचे निकाल लागायला आता फक्त 1 दिवस बाकी आहे। 4 राज्यांमध्ये भाजपचं सरकार येईल, जसं मी म्हटलं, हा अंदाज एक्झिट पोल सांगतोय। पण काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मात्र हे अंदाज फेटाळून लावले आहेत। उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचा विजय निश्चित आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। एक्झिट पोलची परिस्थिती ही बिहारसारखी होईल। बिहारमध्ये जसं महागठबंधन हे जिंकून आलं होतं, निवडून आलं होतं, एक्झिट पोलनी भाजप सरकार स्थापन करेल असं सांगितलं होतं, पण एक्झिट पोलचे निकाल खोटे ठरले। तीच परिस्थिती आता उत्तर प्रदेशात येईल असा दावा सुद्धा राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे। बघा, याच मुद्द्यावर आज दिवसभरात काय नेमक्या प्रतिक्रिया आल्या। कहना है कि कांग्रेस पार्टी और गठबंधन यूपी में जीतेगा, और क्या कहना है सर? बिहार में भी एग्जिट पोल देखे थे मैंने जी। आप मीडिया के एग्जिट पोल देखे थे बिहार में जी। 11 तारीख को बात करें। वो सर्वे बिल्कुल नॉनसेंसिकल है, वो सही नहीं है। मैं आप लोगों की पोल नहीं खोलना चाहता हूं, वरना मेरे पास कई चैनल्स के इससे पहले के ओरिजिनल सर्वे हैं, 2 दिन पहले के, जिनको दबाव देके बदला गया। Maybe yes, some informations with him, but these are all exit polls. Exit polls are exit polls. We will have to wait for the actual results, which will be out tomorrow by this time. And what is going to be the verdict given by the people, we will come to know. हमारा पूरा विश्वास है कि लोग विकास के और सुशासन के लिए उन्होंने वोट दिया है, और इस बार जो है उत्तर प्रदेश में, और उत्तर प्रदेश ही नहीं बल्कि अन्य राज्यों में भी जहां चुनाव हुए हैं, वहां पर जो है सुशासन और विकास के लिए मतलब लोगों ने अपने मत का इस्तेमाल किया है। इसलिए जो लोग अभी उत्तर प्रदेश में जुगाड़ की सरकार का सपना देख रहे हैं, तो जुगाड़ की सरकार नहीं बल्कि स्पष्ट जनादेश की सरकार बनेगी। उत्तर प्रदेशमध्ये जुगाडची सरकार होणार नाही, पूर्ण बहुमतातलं भाजपचं सरकार बनेल असं भाजपकडनं सांगितलं जात आहे। राहुल गांधी म्हणतायत ही परिस्थिती नाहीये, जे एक्झिट पोल आहेत ते सगळे खोटे ठरतील आणि आमचंच सरकार येईल, म्हणजे काँग्रेस समाजवादी पार्टीचं सरकार येईल। काय नेमकी ही उत्तर प्रदेशची परिस्थिती आहे? जसं मी म्हटलं, उत्तर प्रदेश अनेक कारणांमुळे अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे आणि म्हणून यानंतर आपण थेट उत्तर प्रदेशमध्ये जाणार आहोत। उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये आपल्याबरोबर आपला ब्युरो चीफ गजानन उमाटे आहे आणि त्याच्याबरोबर दिल्लीचा आपला रिपोर्टर सुमेध बनसोड सुद्धा आहे। पण सगळ्यात पहिल्यांदा गजानन, मी तुझ्याकडे येतोय। आज दिवसभरात तुम्ही दोघंही उत्तर प्रदेशमध्ये फिरलेले आहेत, लखनौमध्ये फिरलेले आहेत, काय नेमकी परिस्थिती लखनौमध्ये दिसते? कारण एकीकडे एक्झिट पोल आले होते, एक वेगळं चित्र उभं राहिलेलं आहे, आणि दुसरीकडे समाजवादी पार्टी असेल, राहुल गांधी असतील, ते म्हणतायत हे चित्र खोटं आहे, आम्ही उद्या जिंकून येणार। काय नेमकं चित्र हे लखनौमध्ये तुला दिसतंय? विनायक, ज्याप्रमाणे एक्झिट पोलचे आकडे आलेले आहे आणि त्यात यूपीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत दिसत आहेत एक्झिट पोलमध्ये, त्यानुसार कार्यकर्ते आणि लखनौमध्ये हालचाली सुरू आहेत। थोड्यापूर्वी आपला जो दिल्लीचा प्रतिनिधी आहे सुमेध, समाजवादी पार्टी आणि बीएसपीच्या कार्यालयात जाऊन आला।
मी स्वतः इथे भाजपच्या कार्यालयात आहे. सपा आणि BSPच्या दोन्ही कार्यालयात स्मशान शांतता आहे. कुठलाही कार्यकर्ता त्या ठिकाणी दिसत नाही. तर त्या उलट दुसरीकडे भाजपला एक्झिट पोलमध्ये कुठेतरी बहुमत दिसत आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यालयात जल्लोष आहे, लाइटिंग टाकण्यात आली, रोषणाई आणि सेलिब्रेशनच्या मूडमध्ये इथले कार्यकर्ते आहे. किंबहुना आजच होळीसुद्धा साजरी करण्यात आली. त्यामुळे कुठेतरी भाजपला यश मिळतं की काय या कॉन्फिडन्समध्ये इथले नेते आहे आणि एक्झिट पोलचे आकडे त्यांना त्यानुसार हे सगळं सेलिब्रेशनची तयारी आज संपूर्ण लखनौमध्ये सुरू आहे. माझ्या मागे विधान भवन आहे आणि इथे नेमका कुठला पक्ष सत्तेत बसणार हे उद्या म्हणजे आता 12 तास उरलेले आहे ठरणार आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीत मोदींचा करिश्मा होता. संपूर्ण उत्तर प्रदेशात 73 खासदार निवडून आले होते. यावेळेस नेमकं काय होतं त्या 2.5 वर्षानंतर ते बघावं लागेल. आपल्यासोबत सुमेध सुद्धा आहे, आपला प्रतिनिधी सुमेध ह्या 5ही राज्याच्या निवडणुका जवळून कव्हर करताय, पाहत आहे. सुमेध, काय सांगशील उत्तर प्रदेशचं चित्र काय? उत्तर प्रदेशाचा जर विचार केला गेला तर पहिल्या टप्प्यामध्ये पहिले भाजप पछाडलेला होता, मागे होता काही प्रमाणामध्ये, असं म्हणायला काही हरकत नाही. मात्र बिजनोरमध्ये ज्या पद्धतीने घटना घडली, मोदींच्या रॅलीवरनं जे पितापुत्र परतत होते त्यांची हत्या करण्यात आली होती त्यांच्या शेतामध्ये, त्यानंतर थोडासा माहोल एक कुठेतरी मोदी आणि भाजपला एक सिंपती मिळत गेली. दुसरा विषय म्हणजे जो मोदींनी उज्ज्वला गॅस योजना जी आणली आहे, घरगुती महिलांना जो गॅस घरी घरी पोहोचवण्याचं काम जे केंद्र सरकारकडनं करण्यात आलं, त्या बाबतीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये मोठी एक सहानुभूती मोदींच्या बाबतीमध्ये बघायला मिळाली. तिसरा जो विषय झाला की नोटबंदीनंतर ज्या पद्धतीने मोबिलाईज करण्यात आलं भाजपकडनं की नोटबंदी झाल्यानंतर काळा पैसा देशामध्ये येईल, प्रत्येकाच्या खात्यामध्ये पैसा जमा होतील, हे जे आश्वासन जरी पूर्ण होत नसला तरी एक सॉफ्ट कॉर्नर सगळ्या मतदारांमध्ये होतं की नोटबंदी मोदींनी केली त्यामुळे काळा पैसा जो आपलाच आहे तो काळा पैसा परत येईल आणि आपल्या खात्यामध्ये हे होईल. हा एक प्लस पॉईंट भाजपचा म्हणायला काही हरकत नाही. तिसरं एक वैशिष्ट्य म्हणजे OBC नेत्यांना मोठ्या प्रमाणात जे आहे ते प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं. जवळपास 45% जे उमेदवार होते हे OBC आणि 45 वयाच्या पेक्षा यंगस्टर सगळे हे सगळे होते. आणि OBCचं जे मत होतं ते मोठ्या प्रमाणात यंदा OBC भाजपकडे गेलं. पण पहिले जे होतं ते समाजवादी पार्टीचं होतं आणि बसपाकडे होतं. मात्र हे मोठ्या प्रमाणात जे मत आहे ते आता भाजपकडे गेलं. कदाचित त्यामुळे जे एक्झिट पोलचा आकडा सध्या येतो आहे की 200-190 जवळपास एक सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजप बनेल. तर निश्चितच त्या दृष्टिकोनातून एक पाऊल भाजपचं होईल म्हणायला काही हरकत नाही. गजानन बरोबर आहे. गजानन, मला तुम्हाला दोघांना यावं एक प्रश्न खरं तर विचारायचा आहे. तू जसं म्हणालास की काही वेळापूर्वी सुमेध जाऊन आलेला आहे सपा आणि बसपाच्या ऑफिसमध्ये. काल ज्यावेळेस अखिलेश यादव यांनी BBC हिंदीला एक इंटरव्ह्यू दिला त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की जर गरज पडली तर ही जर तरची गणितं त्यांनी मांडलेली आहेत. जर गरज पडली तर मी मायावतींचा सुद्धा पाठिंबा घेऊ शकतो. हे कालचं अखिलेश यादव यांचं वक्तव्य आहे. यावर नेमक्या काय आज प्रतिक्रिया उमटल्या? सपा आणि बसपाच्या ऑफिसमध्ये सुद्धा सुमेध जाऊन आलाय, तिकडे काही यावर चर्चा झाली आहे का? यावरून नेमका आजचा दिवस कसा महत्त्वाचा ठरला? विनायक, या आधी सुद्धा अशा प्रकारचं म्हणजे समाजवादी पक्ष आणि BSP एकत्र आलेला आहे. परंतु नेमकं उद्या निकाल काय येतो त्यानंतर ठरणार आहे की जो मॅजिक फिगर आहे 202चा तो जर सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजपला मिळाला तर मग ही जोडतोड आणि ही सगळी राजनीती जी आहे हे सगळं राजकारण थांबणार आहे. पण जर भाजप 190-180 जसं सुमेध आत्ता आपल्याशी म्हटलं की 180-190 पर्यंत थांबला, काही एक्झिट पोल जसे सांगत आहेत, तर मग चान्सेस आहे की समाजवादी पक्ष आणि BSP काँग्रेस ऑलरेडी त्यांच्यात आहेत असे तिघं मिळून सरकार बनवू शकतं. याआधी असे प्रयोग झालेले आहेत. परंतु ते सरकार किती दिवस टिकणार हे बघावं लागेल. परंतु हे सगळं उद्या ठरणार, म्हणजे उद्या दुपारपर्यंत ठरणार. नेमकं सुमेधला सुद्धा विचारतो. सुमेध, हे जे काल BBCला बोलताना जेव्हा अखिलेश यादव म्हटले की मायावती संकेत दिले की मायावती सोबत सुद्धा जाऊ शकतो, याआधी सुद्धा असं झालेलं आहे. म्हणजे गेस्ट हाऊस कांड नंतर दोघांची बसपा आणि सपाची युती तुटली आणि ते सरकार झालं, मग मायावती भाजपसोबत गेल्या. हे काही उत्तर प्रदेशाला नवीन नाही. आता काय वाटतं तुला? मला असं वाटतं की ज्या पद्धतीने सध्या मायावतींचा काळ्या पैशांसंदर्भातलं जे सध्या केस सुरू आहे, त्यांच्या भावाकडनं जे नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणात पैसे मिळाले, कुठे ना कुठे मायावतींची गोटी झालेली आहे. त्यामुळे भाजप जर सिंगल लार्जेस्ट पार्टी झाली आणि निश्चितच युती करण्यालायक जर मायावतीकडे सीट्स आल्या तर त्यांचा जो सॉफ्ट कॉर्नर राहील तो भाजपकडे राहील. कारण अटलजींच्या सरकारमध्ये मायावती होत्या, त्यानंतर
भाजपच्या एका काही पाठिंब्यावर त्यांनी सरकार बनवलं होतं. त्यामुळे समाजवादी माझं असं मत आहे की समाजवादी पार्टीकडे जाण्याची शक्यता मायावतींची कमी आहे. मात्र समाजवादी पार्टीकडनं जी संकेत मिळतात आहे की आम्ही मायावतींसोबत बसायला तयार आहे. काल ज्या एका वृत्तवाहिनीशी बोलताना अखिलेश यादव यांनी या संदर्भातली क्लिअर कट संदेश दिले होते. पण मायावती ज्या आहेत या किंग मेकर ठरतील आहे. निश्चित कुणाकडे किती सुमित सुद्धा सांगतोय की जर त्रिशंकू परिस्थिती राहिली म्हणजे 202चा मॅजिक फिगर कुठल्या एका पक्षाला गाठता आला नाही तर मग तर जे आहे आणि जोडतोडची जी बरोबर आहे या राजकारणात बरोबर आहे या सगळ्या गणितांना एक महत्व येणार आहे आणि ही काय गणितं होत आहेत हे सुद्धा बघावं लागेल. गजानन आणि सुमेध तुम्ही 1 मिनिट असेच थांबा कारण यानंतर आपण बघूयात की नेमक्या प्रतिक्रिया काय उमटत आहेत. आपण पाहिलं की राजकीय प्रतिक्रिया दिल्लीमधनं काय नेमक्या उमटल्या पण ऑन ग्राउंड काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत. उत्तर प्रदेशमध्ये भाजप पूर्ण बहुमतानं सरकार बनवणार असून कुठल्याही पक्षाची सत्तेसाठी आम्हाला गरज भासणार नाही असा विश्वास जे आहे ते उत्तर प्रदेशचे भाजपचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी व्यक्त केलाय. त्यांच्याशी बातचीत केली आमचा रिपोर्टर सुमेध बनसोड. उत्तर प्रदेशचे भाजप प्रवक्ते राकेश त्रिवेदी त्यांच्यासोबत अपन बातचीत करना. तो राकेश जी क्या लग रहा है आपको अगर ये एग्जिट पोल आते हैं तो एक हाथ में भाजपा सत्ता बना लेंगे? हम पूरी तरह से निश्चिंत हैं. उत्तर प्रदेश में भारतीय जनता पार्टी एक ऐतिहासिक जीत के साथ पूर्ण बहुमत की सरकार बनाने जा रही है. जिस तरह से पिछले 15 वर्षों से उत्तर प्रदेश में समाजवादी पार्टी बहुजन समाज पार्टी का कुशासन रहा है उत्तर प्रदेश की जनता आजिज आ गई है और देश में जिस तरह की एक विकासवादी सोच की सरकार चल रही है उसकी योजनाओं का लाभ उत्तर प्रदेश की जनता को नहीं मिल पा रहा है. उत्तर प्रदेश ने निर्णय ले लिया है कि केंद्र जैसी सरकार उत्तर प्रदेश में एक बने. हम पूर्ण बहुमत की सरकार बनने जा रहे हैं. उत्तर प्रदेश में सबसे बड़ा फैक्टर रहा वो मोदी जी के मोदी फैक्टर रहा. क्या सोचकर विकास की राजनीति लोगों ने सोच के वोट किया भाजपा को या फिर ऐसे परिणाम अगर आते हैं तो क्या मेन मुद्दा जो भाजपा के पीछे इतनी बड़ी जनता खड़ी हुई है ऐसा लग रहा है आपको? देखिए उत्तर प्रदेश के बारे में एक मिथक फैलाया गया था लगातार कि उत्तर प्रदेश में जातीय राजनीति के बिना कोई भी पार्टी आगे नहीं बढ़ सकती है. लेकिन 2014 के लोकसभा चुनाव में उत्तर प्रदेश ने इस मिथक को तोड़ दिया और जाति तंत्र को तोड़ करके विकास का मुद्दा सब पर हावी रहा और देश में एक विकासवादी सरकार का गठन हुआ. उत्तर प्रदेश के विधानसभा के चुनाव में भी इस मिथक को फिर दोबारा तोड़ा जा रहा है. जाति की सारी राजनीति को कुचल करके उत्तर प्रदेश एक विकास परक नई राजनीति की इबारत लिखने जा रहा है. भारतीय जनता पार्टी विकास के मुद्दे पर उत्तर प्रदेश में एक बहुमत की सरकार बनने जा रही है. अगर त्रिशंकु विधानसभा आती है तो क्या होगा फिर चित्र? समाजवादी पार्टी के साथ में भाजपा जाएगा या फिर बहुजन समाजवादी पार्टी के साथ में भाजपा जाएगा? देखिए त्रिशंकु विधानसभा का कोई चित्र उत्तर प्रदेश में कल दिखेगा नहीं. उत्तर प्रदेश एक क्लियर मेजॉरिटी एब्सोल्यूट मेजॉरिटी भारतीय जनता पार्टी को दे रहा है. जिस तरह की घबराहट अखिलेश यादव जी के अंदर दिखाई पड़ रही है वो चुनाव पूर्व ही दिखाई पड़ना शुरू हो गई थी जब उन्होंने 227 सीटें जीतने वाली समाजवादी पार्टी 300 से कम सीटों पर चुनाव लड़ने के लिए तैयार हो गई. 27 साल यूपी बेहाल का नारा देने वाली कांग्रेस के साथ गठबंधन करने को तैयार हो गई और चुनाव परिणाम आने से पहले ही बहुजन समाज पार्टी के साथ रिश्तों की बात देखने लगी. इससे स्पष्ट हो गया है कि उत्तर प्रदेश में सपा बसपा और कांग्रेस ये सब मिलकर के भी नेता प्रतिपक्ष ही बना पाएंगे. उत्तर प्रदेश में सरकार तो भाजपा बनाने जा रही है. आपण बघतोय काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत. भाजप हे कॉन्फिडेंट आहे की आम्हाला कोणाचीही गरज भासणार नाही. आम्ही स्वबळावर बहुमताने उत्तर प्रदेशमध्ये सरकार बनवणार आहोत. याचं विश्लेषण करायला आपल्यावर आपले कार्यकारी संपादक आशिष जाधव सुद्धा आहेत. पण मी पुन्हा एकदा थेट जातोय लखनौला. आपल्यावर आपला ब्युरो चीफ गजानन नुमाटे आणि रिपोर्टर सुमेध बनसोड आहे. गजानन, आज ज्यावेळेस या सगळ्या प्रतिक्रिया आल्या भाजप आता कॉन्फिडेंट आहे. ते म्हणतायत की आम्हाला कोणाची गरज भासणार नाही. एक्झिट पोल सुद्धा तेच सांगतायत कारण एक्झिट पोलमध्ये सुद्धा भाजपला बहुमत दाखवलेलं आहे उत्तर प्रदेशमध्ये. पण नरेश अग्रवाल यांनी एक अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. ते असं म्हणालेत की 2 दिवसांपूर्वीचे प्रत्येक चॅनलचे एक्झिट पोल हे काही वेगळं सांगत होते आणि आताचे हे जे एक्झिट पोल आले ते वेगळं सांगतायत. ते पोलखोल करण्याची सुद्धा भाषा करतायत. काय नेमकं त्यांचं म्हणणं होतं यावर त्यांनी काही सांगितलंय का, म्हटलंय का? विनायक, जे काही एक्झिट पोल सध्या येत आहेत त्यावर समाजवादी पार्टी तरी विश्वास ठेवायला तयार नाही. कारण की हे सगळे पोल जे आहेत त्या पोलचा कौल असा आहे की त्यांची सत्ता उलथवून कुठेतरी भाजप सत्तेत येते की काय, किंवा भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी सगळ्यात मोठा पक्ष उत्तर प्रदेशात होते की काय, असे सगळे एक्झिट पोल आहेत. त्यामुळे ते एक्झिट पोलचं कडवं सत्य स्वीकारायला ते तयार नाही. वास्तविकता अशी आहे की हे सगळे एक्झिट पोल आणि पहिल्या 3 टप्प्यानंतरच्या ज्या निवडणुका आहेत
7 टप्प्यात एकूण हे सगळं मतदान झालं, तर कुठेतरी समाजवादी पक्षाला अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि भाजपचं सोशल इंजिनिअरिंग जे आहे ते जे 2007ला मायावतींनी केलं होतं ते गेल्या 1.5-2 वर्षात अमित शहानी उत्तर प्रदेशात केलेलं आहे. त्यामुळे दलितांमध्ये जाटव सोडला तर सगळ्या दलितांच्या ज्या 40पेक्षा जास्त जाती आहेत त्यांना भाजपकडे वळवण्यात यश आलेलं आहे. आणि जवळपास 40% ओबीसी आहेत, त्यातला 9% जर आपण यादव समाज सोडला तर त्यांना सुद्धा भाजपकडे आणण्यात अमित शहाला यश आलेलं आहे. 2014च्या लोकसभेतही आलं होतं आणि ते किंबहुना या निवडणुकीत सुद्धा आलं असेल. म्हणून 2014ला 42% मतं मिळाले होते भाजपला लोकसभेत, त्यातले किमान 10% जरी कमी झाले 32% मिळाले तरी आता जे एक्झिट पोल दाखवत आहेत ते खरे ठरू शकतात. भाजप हा 202च्या मॅजिक फिगरपर्यंत पोहोचू शकतो आणि अशीच परिस्थिती सध्या उत्तर प्रदेशात आहे. त्या दृष्टिकोनातून अमित शहानी गेल्या 1.5-2 वर्षात काम केलेलं आहे. ॲब्सोल्युटली 2014 मध्ये सुद्धा अमित शहा ठाण मांडून बसले होते उत्तर प्रदेशमध्ये आणि यावेळेस सुद्धा आपण तेच बघतोय की अमित शहा हे उत्तर प्रदेशात ठाण मांडून होते. पण वाराणसीमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये नरेंद्र मोदी सुद्धा 3 दिवस अक्षरशः ठाण मांडून बसलेले होते. सुमेध बनसोड आणि गजानन आपल्याबरोबर आहेत. मी आशिष जाधवांकडे सुद्धा जाणार आहे, आपल्याला विश्लेषण करायचं आहे. पण सगळ्यात मोठे पॉलिटिकल पंडित असतात ते म्हणजे त्या ठिकाणची जनता, कारण त्यांनी मतदान केलेलं असतं. उत्तर प्रदेशमध्ये जे एक्झिट पोल आलेले आहेत त्यांचे आकडे आपण कालच पाहिले आहेत. ते काय म्हणतायत एक्झिट पोल, राजकीय विश्लेषक काय म्हणतायत हे तर आपण पाहिलं, पण लखनौमधल्या नागरिकांना नेमकं काय वाटतंय हे सुद्धा आम्ही जाणून घेतलं. बघा उत्तर प्रदेशची जनता नेमकं काय म्हणते. उत्तर प्रदेशचा निकाल उद्यापासून सुरू होणार आहे, मात्र आजपासूनच वातावरण गरमायला सुरुवात झालेली आहे. माझ्यासोबत यावेळी चर्चा करण्यासाठी उत्तर प्रदेशचे 2 नागरिक आहेत. त्यांना विचारणार आहोत काय नेमकं परिस्थिती निर्माण होईल. आप मुझे बताइए, आप लखनऊ से है, क्या लग रहा है किसकी सत्ता आएगी? अभी देखिए, अभी तो मुझे लग रहा है कि बहुमत किसी को नहीं मिलेगा और जो है वैसे बीजेपी जो एग्जिट पोल के अनुसार लग रहा है कि बीजेपी सबसे ज़्यादा सीटें इसी के पास आएगी. और अगर बीजेपी की सत्ता आती तो क्या देख के लोगों ने बीजेपी को वोट किया है? अति पिछड़े वर्ग जो है उसके साथ बीजेपी ने बहुत दिनों से उसे कार्यकर्ता लगे हुए थे. और दूसरा जो है ये सवर्ण वर्ग जो है यूपी में 15-20 साल से सत्ता से दूर रहे हैं, तो इनके अंदर एक घबराहट थी कि कैसे हम सत्ता के नज़दीक पहुँचे. ओबीसी वर्ग मोठ्या प्रमाणात भाजपकडे गेला असं यांचं म्हणणं आहे. दुसरे पण एक नागरिक आहेत, त्यांना विचारणं क्या लगता है आपको, भाजपा आती है तो अच्छा विकास होगा या फिर समाजवादी क्यों पिछड़ गई है, ऐसा जो एग्जिट पोल में दिखाई दे रहा है? समाजवादी जो पिछड़ी है वो सर जो है, एक तो क्राइम जो है इस सरकार में ज़्यादा रहा है, इसी वजह से जो है ये पिछड़ी है. गुंडागर्दी कम करने के लिए भाजपा को ये कर रहे हैं, फिर मायावती को भी फिर कम वोट मिल रहे हैं, ऐसा जो एग्जिट पोल में होता है. भाजपा जो है वो अब जो है लोगों ने मोदी के नाम पे भी कुछ वोटिंग करी है और कुछ लोग जो है ईमानदारी की तरफ अपना जो है सुझाव विवेक देना चाह रहे हैं, इस वजह से जो है. बघा उत्तर प्रदेशमधल्या जनतेला नेमकं काय वाटतंय हे आपण पाहिलं. एक अंदाज आपल्यालाही बांधता येतो, पण आता उद्या काय नेमकं घडणार आहे, आकडे खरे कोणते येणार आहेत ते आपल्याला उद्या कळणार आहे. आपण उत्तर प्रदेशमधनं माहिती घेतलेली आहे. आपल्याबरोबर ग्राउंडवरनं गजानन आणि सुमेध आहेत, पण त्याचबरोबर आत्ता आपल्याबरोबर आपले कार्यकारी संपादक आशिष जाधव सुद्धा आहेत. आशिष, काय नेमकं चित्र आत्ता दिसतंय? गजानन सुमेधनी काय नेमकं घडतंय त्याबद्दल सांगितलं. आपण या 2 उत्तर प्रदेशमधल्या लखनौमधल्या नागरिकांना सुद्धा ऐकलं, त्यांच्या सुद्धा काही वेगळ्या अपेक्षा आहेत. एक्झिट पोलचे आकडे कालच येऊन गेलेले आहेत. काय चित्र आत्ता दिसतंय? काही तास उरलेत खरा रिझल्ट यायला. विनायक, द लेटेस्ट इनपुट्स जे उत्तर प्रदेशमधनं मिळत आहेत त्यावरनं एक बाब स्पष्ट होत आहे की कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत उत्तर प्रदेशमध्ये मिळेलच असं दिसत नाही आहे. किंबहुना मिळणार नाही ही शक्यता जास्त आहे. पण त्यातल्या त्यात क्रमांक 1चा पक्ष कोण राहील याविषयी बरीच उलटसुलट चर्चा आहे. एक तर उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचं मॅट्रिक्स हे देशातल्या इतर राज्यातल्या निवडणुकांच्या मॅट्रिक्सपेक्षा खूप वेगळं आहे. इथं 403 जागा आहेत आणि प्रत्येक जागेवरती जातीय समीकरणं वेगवेगळी आहेत. त्यामुळं 403 लढती इथं आहेत आणि त्या 403 लढती
7 टप्प्यांमध्ये झालेले आहेत. जसं राजकीय निरीक्षक सांगतायत की पहिले 3 टप्पे हे अखिलेश आणि राहुल गांधी जोडीला गेले, त्या आघाडीला तिथं जास्त सरशी मिळाली, कारण त्या 3 टप्प्यांमध्येच अधिकाधिक जागा ह्या विखुरलेल्या होत्या किंवा तिथं त्या टप्प्यांमध्ये त्यांच्या लढती होत्या. त्यामुळे त्या 3 टप्प्यातल्या लढती ह्या महत्त्वाच्या आहेत. आणि 4थ्या टप्प्यापासून भाजपला गेन व्हायला सुरुवात झाली किंवा भाजपची सरशी होत गेली आणि त्यामुळं भाजप 4थ्या टप्प्यापासून आघाडीवरती राहिला असं पोलमधून सुद्धा दिसतं आहे. आता हे जे एक्झिट पोल आहेत हे ज्या पद्धतीनं झाले, प्रत्येकाने आपला एक्झिट पोल सॅम्पल सर्वे नेमका कशा पद्धतीनं केला, सॅम्पल्स कशी निवडली, यावरती बरंच गणित हे अवलंबून आहे. पण अजूनही ज्यांनी खऱ्या अर्थानं या 7 टप्प्यांमध्ये काम केलं अशा काही निरीक्षकांचं हे म्हणणं आहे की कदाचित एक्झिट पोलचे अंदाज हे पूर्णपणे चुकू शकतात. ते हे मानायला तयार नाही आहेत की राहुल गांधी अखिलेश यादव यांची जी जोडी आहे त्यांच्या समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आघाडीला चांगली मतं मिळतील आणि त्यांच्या जागासुद्धा निवडून येतील. नंबर 2 स्पॉटसाठी मायावती आणि भाजपमध्ये चुरस असेल असंही त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं जोवर निकाल प्रत्यक्षात येत नाही तोवर एक्झिट पोलचे अंदाज खरे मानून विश्लेषण केलं जातं आहे, ते कदाचित तेही उद्या निकालानंतर फोल ठरू शकेल. पण पुन्हा एकदा एक्झिट पोलमधून भाजपची सरशी दाखवली जाते आहे. भाजपचं कमळ हे 26 वर्षांनी उत्तर प्रदेशमध्ये फुलेल असं बोललं जातं आहे. पण एवढ्या सहजासहजी अखिलेश यादव मुख्यमंत्री पदावरनं पाय उतार होतील असं दिसत नाही आहे. म्हणूनच एक्झिट पोल आल्या आल्या त्यांनी पहिली प्रतिक्रिया काय दिली तर ती ही होती की आम्ही मायावतींना सोबत घेण्याचा प्रयत्न करू, मायावतींचा पाठिंबा घेण्याचा प्रयत्न करू. आता जेव्हा मायावती समाजवादी पक्षाबरोबर जर का काही साटलोटं करतील किंवा पाठिंबा समाजवादी पक्षाला देतील तेव्हा त्या बार्गेनिंग करतील. कदाचित देशातले सेक्युलरवादी किंवा समाजवादी नेते हे प्रयत्न करतील की निवडणुकीपूर्वी हे घडू शकलं नाही, पण निकालानंतर समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसनं एकत्र यावं, एक महाआघाडी स्थापन करावी आणि उत्तर प्रदेशमध्ये मोदींना रोखावं, भाजपला रोखावं. भाजपमध्ये अशा एक विचार प्रवाह सध्या गेल्या काही तासांपासून खूप जोर धरतो आहे की जर का मायावतींची गरज उत्तर प्रदेशमध्ये भाजपला लागत असेल तर भाजपनं किती टोकापर्यंत तडजोड ही मायावतींशी केली पाहिजे. कारण मायावती ह्या अशा प्लेयर आहेत, याआधी उत्तर प्रदेशमध्ये त्या 4 वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या आहेत आणि गेला भाजपचा अनुभव त्यांचा हा काही चांगला नव्हता. त्यामुळे त्या भाजपबरोबर जातीलच असं नाही किंवा त्याच वेळी त्या समाजवादी पक्ष आणि काँग्रेसबरोबर येतीलच असंही नाही. त्यामुळं सर्वस्वी आता मायावतींवर अवलंबून आहे. मायावतीच खऱ्या अर्थानं उत्तर प्रदेशात किंग मेकर ठरू शकतात. पण लेटेस्ट अंदाज काही निरीक्षकांचा असा आहे की जवळपास 175 ते 180 इतक्या मोठ्या जागा ह्या बहुजन समाज पक्ष समाजवादी पक्ष आणि राहुल गांधींचा काँग्रेस या आघाडीला मिळू शकतो. म्हणजे समाजवादी पक्ष काँग्रेस आघाडीला 175 ते 180 इतक्या जागा मिळू शकतात. असं जर का झालं तर मग एक्झिट पोलचे अंदाज हे चुकू शकतात आणि एक्झिट पोलचे अंदाज हे उत्तर प्रदेशमध्ये चुकतील असे सध्या इनपुट्स येत आहेत. कारण काय असतं, एक्झिट पोल आल्यानंतर सुद्धा जे निरीक्षक गेल्या 7 टप्प्यांमध्ये बारकाईनं काम करत होते ते पुन्हा आपल्या वह्या पेन घेऊन बसतात आणि आपापले जे सोर्सेस आहेत, आपापले जे लोक आहेत त्यांच्याशी संपर्क साधून नव्यानं एक अंदाज तयार करू शकतात. मला 2004ची निवडणूक आठवते, तेव्हा अरुण नेहरू हे इंडियन एक्सप्रेसमधून लिहित होते आणि त्यांनी जोवर मतदान झालं तोवर भाजपची सरशी होईल, भाजपच पुन्हा केंद्रात सत्तेवरती येईल असा अंदाज वर्तवला होता. आणि अगदी अखेरच्या क्षणी अरुण नेहरू आणि योगेंद्र यादव या दोघांनी काँग्रेसची सत्ता देशात येऊ शकते असं प्रिडिक्शन केलं होतं. तेव्हा निकालाला अवघे काही तास शिल्लक होते. त्यामुळं नव्यानं फेररचना आडाख्यांची होते आहे, अंदाजांची होते आहे आणि त्यातून असं दिसतं आहे की एक्झिट पोलचे अंदाज हे खोटे ठरू शकतात, किमान उत्तर प्रदेशच्या बाबतीत तरी. ॲब्सोल्युटली. उत्तर प्रदेशच्या बाबतीत, कारण उत्तर प्रदेश हे असं एक राज्य आहे की ज्या राज्यामध्ये कधीही काही होऊ शकतं, समीकरणं कशीही बदलली जाऊ शकतात आणि या बदललेल्या समीकरणांवर देशाचं समीकरणसुद्धा, राजकारणसुद्धा तितकंच अवलंबून राहणार आहे. पण थँक्यू व्हेरी मच आशिष या संपूर्ण एकूण विश्लेषणाबद्दल. थँक्यू व्हेरी मच गजानन आणि सुमेध या संपूर्ण माहितीबद्दल.